निकाल आले हे निकाल महायुतीच्या बाजूने भरघोसपणे मतदान करणाऱ्या मतदारांचं आपण आभार व्यक्त करतो. आणि लोकसभेच्या वेळेला संविधान बदलणार, आरक्षण जाणार या अफवा होत्या. त्या अफवांवर लोकांनी अजिबात विश्वास ठेवला नाही. या दोन मुद्द्यांमुळे लोकसभेमध्ये आमचं मोठं नुकसान झालं होतं. महाविकास आघाडीला 48 पैकी 31 जागा मिळाल्या होत्या आणि आम्हाला 40 पेक्षा जास्त जागा मिळतील अशी अपेक्षा असतानाही आम्हाला 17 जागांवरच समाधान मानावं लागलं होतं. आणि आता नंतर झालेल्या 6 महिन्यानंतर झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये हे दोन मुद्दे अजिबात चालले नाही. आणि दलित, बौद्ध, ओबीसी, मराठा, अल्पसंख्याक या सर्वांनी आणि सगळ्या लाडक्या बहिणींनी मोठ्या प्रमाणामध्ये महायुतीला मतदान केल्यामुळे आम्हाला 237 पर्यंत बदल मारता आली. आम्हाला वाटत होतं की आम्ही 165 पर्यंत जागा मला मिळतील. त्यापेक्षाही 200 पेक्षा जास्त जो आकडा आहे तो आम्हाला गाठता आला. आणि ज्या वेळेला विरोधकांना चांगलं यश मिळालं होतं त्यावेळेला ईव्हीएम मशीनवरती आम्ही सवाल केला नव्हता. पण महायुतीला एवढं प्रचंड यश मिळाल्यानंतर मात्र ईव्हीएम मशीनवरती दोष ठेवून महाविकास आघाडी आपल्या ज्या चुका झालेल्या आहे त्या लपवण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे ठीक आहे, जो लोकांचं मॅन्डेट आहे त्याप्रमाणे आम्हाला सरकार स्थापन करण्याची संधी मिळालेली आहे. माननीय देवेंद्र फडणवीस यांना पुन्हा एकदा मुख्यमंत्री बनण्याची संधी मिळालेली आहे. त्याबद्दल रिपब्लिकन पक्षाच्या वतीने त्यांचा आभार व्यक्त करतो. आणि ते महाराष्ट्राच्या प्रत्येक घटकासाठी ते काम करत राहतील अशी अपेक्षा आहे. आणि दलित समाजाकडे, बौद्ध समाजाकडे ते जास्त लक्ष देतील. कारण या समाजाने मोठ्या प्रमाणामध्ये विधानसभेत मतदान केलेलं आहे. त्यामुळे या समाजाच्या डेव्हलपमेंटसाठी ते काम करतील अशी अपेक्षा आहे. महाराष्ट्राच्या विकासासाठी तर ते नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली चांगलं काम करतील अशी अपेक्षा आहे. त्यांना 5 वर्षाचा मुख्यमंत्री पदाचा अनुभव आहे, 2.5 वर्षाचा उपमुख्यमंत्री पदाचा अनुभव आहे. महानगरपालिकेचे महापौर म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. आमदार म्हणूनही ते उत्तर, पश्चिम तर त्यांनी नेतृत्व केलेलं आहे. आणि अत्यंत अनुभव असणारे, समंजस असणारे ते नेते आहेत. गडचिरोलीमध्ये अनेक आतंकवादी होते, ते आतंकवादी शरण आले आणि त्यामुळं गडचिरोलीमध्ये सातत्यानं होणारा जो नक्षलवाद्यांचा अटॅक होता तो मोठ्या प्रमाणामध्ये कमी होणार आहे. आणि नक्षलवाद संपला पाहिजे अशी आमची भूमिका आहे. गरिबांना, दलित, आदिवासींना न्याय मिळाला पाहिजे ही मागणी रास्त आहे. त्यासाठी पोलिसांवर हल्ले करू, लोकांवर हल्ले करू, हिंसक मार्गाने जो त्यांचा लढा आहे नक्षलवाद्यांचा त्याला आमचा विरोध आहे. आणि शांतता ही अत्यंत आवश्यक आहे. विश्वशांती, गौतम बुद्धांनी सांगितलेली विश्वशांती जी आहे ही या जगामध्ये स्थापन झाली पाहिजे, देशामध्ये स्थापन झाली पाहिजे. आणि नक्षलवाद पूर्णपणे उघडून टाकला पाहिजे अशी माझ्या पक्षाची भूमिका आहे. नक्षलवादी चळवळीतले जे कार्यकर्ते आहेत ते सॅक्रिफाईस करणारे आहेत, स्वतःचा जीव धोक्यामध्ये घालत आहेत. अनेक आतंकवादी या पोलिसांच्या अटॅकमध्ये मरती आहेत. त्यांनी तो मार्ग सोडावा आणि सर्वांनी मेन स्ट्रीममध्ये यावं. त्यांनी निवडणूक लढावी.
आणि आपल्या भागाचा विकास करण्यासाठी प्रयत्न करावा अशी त्यांच्याकडून आमची अपेक्षा आहे. आणि माननीय देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली गडचिरोलीमध्ये अनेक लोकांनी आपला नक्षलवाद सोडून त्यांनी मेन स्ट्रीममध्ये येण्याचं केलेलं आहे. आणि सामनासारखा देवेंद्रजीचा सातत्यानं सामना करणारा तो सामना आहे. त्या सामनानंही याचं कौतुक केलेलं आहे. संजय राऊत त्याचं कुणाचं कौतुक करत नाही. उद्धव ठाकरे यांचा सामना कधी बीजेपीचा आणि देवेंद्रचं कौतुक करत नाही. पण या मुद्द्यावर मात्र त्यांनी त्यांचं कौतुक केलेलं आहे. ही गोष्ट अत्यंत चांगली आहे. ज्या चांगल्या गोष्टी असतील त्या चांगल्या गोष्टीला विरोधकांनी पाठिंबा देणं आवश्यक आहे. द्यावं अशी आमची अपेक्षा आहे. या मंत्रिमंडळामध्ये रिपब्लिकन पक्षाला एक मंत्रिपद मिळावं ही आमची आग्रही मागणी होती. माननीय देवेंद्र फडणवीस यांच्याशी अनेक वेळेला 8-10 वेळेला चर्चा झाली होती. आणि यावेळेला नक्कीच आपण रिपब्लिकन पक्षाला एक एमएलसी आणि एक मंत्रिपद देऊ असं आश्वासन दिलं होतं. पण या मंत्रिमंडळामध्ये रिपब्लिकन पक्षाला संधी झाली नाही. गावागावामध्ये वस्तीमध्ये सर्व जिल्ह्यामध्ये सर्व विधानसभेमध्ये माझ्या पक्षाच्या शाखा आहेत, माझ्या पक्षाचे कार्यकर्ते आहेत. त्यामुळं माझ्या पक्षाला एक मंत्रिपद द्यायला हवं होतं, पण ते मिळालं नसल्यामुळं नक्कीच मी स्वतःही नाराज आहे, आपले कार्यकर्तेही नाराज आहेत. आणि आता राहिलेलं जे एक मंत्रिपद आहे ते तरी आरपीआयला मिळावं अशी आपली अपेक्षा आहे. आणि सत्तेमध्ये जो सहभाग आहे मुंबई, नागपूर, नाशिक, संभाजीनगर, पुणे किंवा ज्या ज्या ठिकाणी महानगरपालिका आहे त्या निवडणुका, जिल्हा परिषदेच्या निवडणुका, नगर परिषदेच्या निवडणुकांमध्येही आम्हाला जागा द्याव्यात, संधी द्यावी अशी आमची अपेक्षा आहे. जी महामंडळ आहे त्या महामंडळामध्येही देवेंद्रजी संधी देतील आमची अपेक्षा आहे. आणि त्याप्रमाणे नक्कीच आम्ही महायुतीसोबत आहोत. ताकदीनं माझे कार्यकर्ते या महायुतीच्या बाजूने उतरले आणि देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजितदादा पवार या ठिकाणच्या नेतृत्वाखाली मोठं यश मिळालेलं आहे. आणि मी महाराष्ट्रामध्ये 60 पेक्षा जास्त सभा घेतल्या, प्रधानमंत्र्यांच्या सभा अनेक अटेंड केल्या आणि अनेक जिल्ह्यामध्ये मी जाऊन आलो होतो. त्यामुळं दलित समाज, बौद्ध समाज मोठ्या संख्येनं आपल्या महायुतीच्या बाजूला उभा राहिलेला आहे. एक तर परभणीमधली जी घटना आहे, परभणीमध्ये बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासमोर असणाऱ्या संविधानाचा अपमान करण्यात आला. ही गोष्ट अत्यंत महाभयंकर आहे. संविधानाचा अपमान करणं म्हणजे देशाचा अपमान करण्यासारखं आहे. आणि संविधानाचा असा अपमान केल्यानंतर त्या आंदोलनामध्ये उतरलेले तरुण होते. त्यांनी आपला उद्रेक व्यक्त केला की काही ठिकाणी काय टायर जाळले, काय गाड्यांची तोडफोड झाली. पण त्या कार्यकर्त्यांना एवढं रागाने म्हणजे संविधानाचा अपमान केल्यानंतर या चळवळीत उतरलेल्या तरुणांना बेसूरपणे, क्रूरपणे पोलिसांनी मारहाण करणं हे अत्यंत चुकीची प्रभाव आहे. सरकार जरी आपलं असलंय तरी माननीय देवेंद्र फडणवीस यांना विनंती आहे की त्यांनी या गोष्टीकडे बारकाईने लक्ष देणं अत्यंत आवश्यक आहे. संविधानाचा अपमान केल्यानंतर उद्रेक झाला, उद्रेक सगळ्या पक्षामध्ये व्हायला पाहिजे होता. सगळ्या पक्षामध्ये जर काही उद्रेक झालाय नाही. आमचे कार्यकर्ते त्या आंदोलनामध्ये उतरले आणि फार काय त्यांनी काय केलं असताना की एकदा बाहेर पडले, कुठं टायर जाळले, कुठं दगडफेक केली, गाड्यावरती काय कुठली तोडफोड झाली. पण दुसऱ्या कुठल्याही व्यक्तीला त्याला जबाबदार धरलं नाही. म्हणजे कुठल्या व्यक्तीवर किंवा अशा पद्धतीचा भावना व्यक्त केली नाही. आणि लॉकअपमध्ये असणाऱ्या सोमनाथ सोनूजी जो आहे हा लॉचा स्टुडंट होता, लातूर जिल्ह्यात राहणार आहे. त्याचे आई वडील पुण्यामध्ये नोकरी धंद्यासाठी तिथे आले होते आणि त्याला परभणीमध्ये लॉला ऍडमिशन मिळाल्यामुळे तो लॉला तिथे आला होता. दिवसभर तो काम करायचा, कॉलेजही करायचा आणि असा सुशिक्षित असणारा तो तरुण होता.
कसलाही आजारी नव्हता. त्याच्या आईची त्याच्या भावांची मी भेट घेतली आणि त्यांचं म्हणणं हेच होतं की आमचा मुलगा कधी आजारी नव्हता. 30-35 वर्षाचा तो होता आणि त्याला बेछूट अशा पद्धतीची मारहाण त्या लॉकअपमध्ये झाली आणि अद्यापही त्या ठिकाणी चौकशी होत नाही आहे. सरकार आपलं असतानाही आणि खासकर देवेंद्रजींच्याकडे आहे. पोलीस या संबंधामध्ये काहीतरी निर्णय ठोस घेणं अत्यंत आवश्यक आहे. म्हणजे संविधानाचा अपमान केल्यानंतर थोडा उद्रेक भावना व्यक्त केल्यानंतर तुम्ही त्याला एवढं बेछूट मारता. तर असे जे नराधम पोलीस आहेत अशा पोलिसांना पोलीस खात्यातून काढून टाकलं पाहिजे, अशा पद्धतीची आमची मागणी आहे. त्याची चौकशी देवेंद्रजींनी मुख्यमंत्र्यांनी करावी आणि त्या प्रकरणामध्ये त्यांना शिक्षा झाली पाहिजे आणि त्या कुटुंबाला आर्थिक मदती मिळाली पाहिजे. त्यांच्या कुटुंबातल्या त्याचा 2 भाऊ आहेत, त्यांना एकाला नोकरी मिळाली पाहिजे, अशा पद्धतीची आमची मागणी आहे. त्याच्यामध्ये ही घटना ही अत्यंत मनाला धक्का लावणारी आहे. म्हणजे एवढ्या पद्धतीनं मारहाण करणं आणि मारहाण करून तो तरुण डेथ झाल्यानंतर तो हार्ट अटॅकने त्याचा डेथ झाला अशी बातमी पोलिसांनी पसरवली. पण त्याच्या अंगावरती मोठे वण होते. पोलिसांनी मोठी मारहाण केल्याचे त्याच्या पुन्हा अंगावर आहे. त्यामुळे पोलिसांच्या मारहाणीमध्येच तो गेलेला आहे आणि त्यामुळं त्याच्यावर ऍक्शन 10 तारखेला हा प्रकार घडला. आता त्याला 20-21 दिवस 23-24 दिवस होत आहे. तर त्या पोलिसांवरती कारवाई झालीच पाहिजे अशी आरपीआय वतीनं आमची पूर्णपणे मागणी आहे. त्याची संपूर्ण चौकशी एक स्पेशल अधिकारी नेमून करावी ही आमच्या संबंधात मागणी आहे. दुसरा विषय आहे तो संतोष देशमुख यांची हत्या झाली आणि आरोपी आता जवळजवळ सगळे पकडलेले आहेत आणि वाल्मिक जो आहे त्याला आका म्हणतात. त्याला काहीतरी नाव वाल्मिक कराड आहे पण त्याला आका आहे. म्हणजे एवढा म्हणजे त्या मसाजोगता फुलून गेला होता ना का, पण सगळा देशभर फिरत होता आपला आका. आणि आता त्यांच्यावर मोठा प्रसंग आलेला आहे बाका. त्याच्यावर आता प्रसंग आलेला आहे बाका आणि त्याच्या जीवनामध्ये आता निर्माण झालेला आहे फारच मोठा धोका. तर त्यांनी वाल्मिक करा आणि खंडणी मागणी उद्योग त्या बीड जिल्ह्यामध्ये केले होते आणि संतोष देशमुख यांचा आणि त्याचं काही वैरी नव्हतं. संतोष देशमुख हा बीजेपीचा सरपंच होता आणि वाल्मिक कराड वाल्मिक कराड जो आहे हा अत्यंत गुंडगिरी करणारा अशा पद्धतीचा धमक्या देणारा व्यक्ती होता आणि तोही सगळीकडे फिरून आला. पोलीस तर 24 तासामध्ये आरोपी पकडतात. अनेक वेळेला बलात्कार करून कुठं पळून गेलेला, कुठं युपीमध्ये असेल, बुलढाण्यात असेल, कुठे असेल, त्याला ताबडतोब पोलीसवाले पकडतात. पण या प्रकरणामध्ये एवढे दिवस गेले तरी पोलिसांना आरोपी सापडत नव्हते. सुरुवातीला 4 आरोपी पकडले होते आणि 3 आरोपी जे होते ते फरार होते आणि त्यामुळे आता आमची मागणी अशी आहे की त्यामध्ये वाल्मिक कराड जो आहे आणि जे सगळे आरोपी आहेत त्यांना फाशी झाली पाहिजे आणि झालेली घटना ही अत्यंत निंदनीय आहे आणि या दृष्टिकोनातून मी त्या ठिकाणी भेट देऊन आलेलो आहे. परभणीला 2 वेळा मी जाऊन आलेलो आहे आणि माझी मागणी आहे की या दोन्ही प्रकरणामध्ये या कुटुंबियांना न्याय मिळाला पाहिजे अशी आपली या संबंधातली मागणी आहे. दुसरा विषय आहे तो 2 मार्चला नाशिकमध्ये काळाराम मंदिराचा सत्याग्रह बाबासाहेबांनी केला होता. त्या पार्श्वभूमीवर आम्ही नाशिकच्या गोल फ्लोर मैदानावर एक मोठी बौद्ध धर्म परिषद ठेवलेली आहे आणि त्याला देशभरातून आणि काही देशाच्या बाहेरून काही जे ऍक्टिव्हिस्ट आहेत काही बुद्धिस्ट मंक्स आहेत त्यांना आम्ही बोलवणार आहोत आणि मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना त्याचं निमंत्रण देणार आहोत. ती परिषद आमची त्या ठिकाणी होणार आहे आणि विश्वशांतीसाठी या परिषदेचं आयोजन केलेलं आहे. देशामध्ये शांती असावी, जगात शांती असावी आणि गौतम बुद्धांच्या मार्गाने आपण जायला हवं
या दृष्टिकोनातून आम्ही ती परिषद ठेवलेली आहे.